शब्दसिद्धी. शब्दसिद्धी शब्द कसा झाला किंवा कसा बनला त्याला आपण शब्दसिद्धी म्हणतो. आता तद्भव शब्द. संस्कृत भाषेतून मराठीत येताना त्या शब्दाच्या मूळ रूपात बदल होतो. उदाहरणार्थ कोवळा, कोमल, काम, कर्म, भाऊ, भ्रांत, पाय, पद. आता तत्सम शब्द. आता संस्कृत शब्द मराठी भाषेत काही न फरक होता जसेच्या तसे आले आहेत त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ कर, ग्रंथ, भगवान, कन्या, अग्नी, वृक्ष, उत्सव, नदी आणि जल. आता तद्भव शब्द आणि तत्सम शब्द यामध्ये बऱ्याचदा आपल्याला फरक कळत नाही. तर तत्सम शब्द म्हणजे तसेच, म्हणजे जसेच्या तसे असा आपण त्याचा अर्थ घ्यायचा आहे. तसेच म्हणजे काही फरक न पडता जसेच्या तसेच आलेले आहेत असा आपण इथं अर्थ घ्यायचा आहे. देशी. झाड, चिमणी, दगड, धोंडा, लुगडे, बोका, रेडा हे अशा प्रकारचे देशीमध्ये शब्द येतात. गुजराती. इजा, बदला, दादर, डबा, ढोकळा अशा प्रकारचे शब्द येतात. आता अरबी शब्द. मेहनत, शहर, मोज, मुलामा, हुकूम, खर्च, मजबूत. फारसी. गरीब, हजार, शहनाई, दौत, महिना, पोशाख. कानडी. खलबत्ता, किल्ली, परडी, विळी, गुढी, ताई. पोर्तुगीजमध्ये बटाटा, पटवा, तंबाखू, घमेले, फोन, तिजोरी. म्हणजे अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते मराठीमध्ये आपण बऱ्याचदा रोजच्या वापरात आपण ते वापरत असतो.